के दो साथियों के द्वारा दो युवकों से की गई मारपीट में नागपुर ग्रामीण पुलिस अधीक्षक हर्ष पोद्दार ने रामटेक थाने का दौरा कर प्रकरण की जांच की एवं मृतक के परिजनों से मुलाकात। नागपुर जिले की रामटेक तहसील अंतर्गत आने वाले रामटेक थाना अंतर्गत मनीष भारती एवं उसके दो साथियों के द्वारा दो युवक से की गई मारपीट में विवेक खोबरागड़े की मौत के बाद प्रकरण की हुए नागपुर ग्रामीण पुलिस अधीक्षक हर्ष पोद्दार ने रामटेक थाने का दौरा कर प्रकरण की जाँच ली तथा मृतक के परिजनों से मुलाकात भी की। राजन गवस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्यांना अतिशय आनंद आणि मुख्य म्हणजे मी खूप भारावून गेलो। मला ज्या विचारांच्या लोकांच्या नावाचा पुरस्कार मिळाला आहे याचा मला आनंद आहे। ज्यांनी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही, ज्यांनी फक्त देशावरती प्रेम केलं, ज्यांनी फक्त माणसांवरती प्रेम करे, अशा माणसांचा पुरस्कार आणि महाराष्ट्रातल्या ज्या ज्या थोर लोकांना दिलेले आहे त्याच्यामध्ये मला ह्याची गणना केली गेली याचं मला म्हणजे मला क्षणभर वाटतं मी खरंच आहे का पात्र। पण त्यानिमित्तानं मला एक विचार मांडता आला याचा मला खूप आनंद आहे आणि आम्ही जसं बोलणं झाल्याप्रमाणे आम्ही वृक्षप्रसाद योजना आणि एक देवराई तिथं नक्की करू। नाही आपण बघितलं तर सगळ्या शहरामधल्या नद्या खूप खराब झाल्यात। सगळ्या शहरातली सुशिक्षित माणसं अतिशय अडाणीपणानं वागतात। सगळ्या शहरातल्या म्युन्सिपाल्टी असतील, नगरपालिका म्हणजे नगरपालिका असतील किंवा जे कोण ग्रामपंचायती असतील आणि जे काही बिल्डर असतील ते कचरा व्यवस्थापन सध्या अतिशय वाईट आहे, ज्यामुळं नद्यांना कॅन्सर झाला आहे। आणि कसं आता स्वार्थ आणि चंगळवाद आपल्याला कुठं घेऊन चालला आहे हे नक्की सांगता येत नाही। सत्ता, मत्ता, विद्वत्ता यांच्या ज्या महत्त्वाकांक्षा आहेत याचा नाश होणं अटळ असतं असं एकदा गांधींनी म्हटलं आहे एका ठिकाणी। त्यामुळे किती सत्ता मिळवली, किती महत्त्वाकांक्षा असली, किती पैसा आला तरी तुम्ही तो जातो शेवटी। निसर्ग आहे, एक दिवशी निसर्ग असा एक धक्का दिला ना तर सगळ्यांना कळेल। ताबडतोब आदेश काढावा आणि वड, पिंपळ, उंबर, लिंब ही झाडं तोडू देताच कामा नये। जो कायद्यात म्हटलं आहे ना शक्यतो लावा नाही तर तोडा, तर हीच लय भंगार ओळ आहे की ती कंपल्सरी झाडं लावल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि कॉन्ट्रॅक्टरला सिस्टीमनं सतावू नये, त्याला त्याचं काम करू द्यावं। भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी नुकतीच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली होती। त्याला उभाटा गटाचे उपनेते शरद कोळी यांनी जोरदार उत्तर दिलं आहे। आशिष शेलार साहेब, तुम्हाला सत्तेची जरा गुरम्यानी मस्ती आली असं वाटायला लागले। तुम्ही काल शिवसेना नेते खासदार संजय राऊतांवरती अर्वाच्य भाषेमध्ये भाष्य केलं, पण तुम्हाला मी सांगू इच्छितो आशिष शेलार साहेब, अहो तुम्हाला महाराष्ट्र मुंबईमध्ये कुणीही ओळखत नव्हतं भाजपाला। भाजप काय असतं ही माहीत नव्हतं महाराष्ट्रातल्या जनतेला। अहो शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या आशीर्वादानं भाजप गल्ली बोळापर्यंत पोहोचवलं आणि आता तुम्ही शिवसेनेवरती बोलताय, उद्धव साहेबांवरती बोलताय, संजय राऊत साहेबांवरती टीका करताय। तुमच्या जीवनाला मनाला काहीतरी वाटायला पाहिजे। अहो आशिष शेलार साहेब, तुमचं डोकं काय सडले बिडले आहे काय? तुमची बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखं बोलू नका। जरा माणसात राहा, माणसात। ही सत्ता लय दिवस नाही, तुमची सत्ता लवकरच जाणार आहे, लक्षात ठेवा। तुमची सत्ता जायच्या मार्गावर लागलेली आहे। तुम्ही जर शिवसेनेच्या नेत्यांना अर्वाच्य भाषा कराल तर मुंबईमधला शिवसैनिक तुम्हाला पायदळी तुडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। छत्रपती संभाजीनगर शासकीय कर्करोग रुग्णालय येथे 2 दिवसीय तंबाखूजन्य पदार्थ व मद्यपान यावरील सवयीच्या नियंत्रणाबाबत विविध पैलू, शासन स्तरावरील धोरण व पद्धती बाबत आज मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। तंबाखू, सिगारेट, दारूचे व्यसन कसे लागते, त्यामागची कारणे व त्याचे दुष्परिणाम काय होतात, अशा गोष्टींवर या कार्यशाळेमध्ये चर्चा झाली आहे। समाजातील वाढणारे व्यसनाचे प्रमाण कमी कसे करता येईल यावर चर्चा या ठिकाणी करण्यात आली। नमस्कार। आज शासकीय कर्करोग रुग्णालय राज्य कर्करोग संस्थेमध्ये आपण 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे। ह्या कार्यशाळेमध्ये तंबाखू, मद्यक्षण किंवा ज्याच्या सवयी लागण्याची शक्यता असते अशा गोष्टींवर ह्या कार्यशाळेमध्ये
उहापोह होणार आहे, वेगवेगळ्या ह्या सवयी लागण्यामागची कारणे या कशा आपण थोपवू शकतो. कारण आज असं बघितलं जातं आहे की आपल्या कम्युनिटीमध्ये, आपल्या समाजामध्ये व्यसनाचं प्रमाण वाढतं आहे आणि ते कसं कमी करता येईल. कारण आज जर 100 लोकांमधले 30 लोकांना स्मोकिंग किंवा बिडी किंवा गुटखा अशा विविध पद्धतीच्या व्यसनांचे ते आहारी गेले आहेत. तर ह्या कार्यशाळेद्वारे आपण त्या वेगवेगळ्या सवयी कशा कमी करता येईल याबद्दल आपण ह्या चर्चासत्र इथं अरेंज केलेलं आहे. नाही, शासनाच्या बाजूने वेगवेगळे कायदे करून किंवा त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न केलेलेच असतात. परंतु लोकांमध्ये पण आपल्याला अवेअरनेस, जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे की ह्या वेगवेगळ्या जे सवयी आहेत, ज्या व्यसनं आहेत, त्यामुळे शरीरावर काय त्याचे परिणाम होऊ शकतील. तसेच सामाजिक पण ह्या सवयींचे बरेचसे इम्प्लिकेशन्स किंवा त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसतात. त्याच्यामुळं ह्या अशा कार्यशाळेमधून आपण असा प्रयत्न करतो आहे की लोकांनी व डॉक्टरांनी पण जेव्हा त्यांच्याकडं रुग्ण येतो किंवा त्याचे कुटुंबाचे सदस्य त्या पेशंटबरोबर येतात, तेव्हा त्यांना काउन्सिलिंग करून त्यांचं समुपदेशन करून ह्या वेगवेगळ्या सवयीपासून ते कसे दूर राहतील यासाठी प्रयत्न करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. नाही, जेव्हा वेगवेगळ्या आपण स्टडीज करतो, म्हणजे जसं आपण म्हणले की मद्यपान असो किंवा तंबाखूचं सेवन असो, यामुळं आजपर्यंत जे वेगवेगळे तपासण्या झाल्या, जे वेगवेगळ्या रुग्णांमध्ये जे स्टडीज झाल्या, त्यावरून असं दिसून आलं आहे की तंबाखू किंवा स्मोकिंगमुळे लंग्सचा किंवा फुफ्फुसांचा कॅन्सर जास्त प्रमाणात किंवा तोंडाचा कर्करोग जास्त कॉमनली बघितला जातो. तसंच जे तुम्ही म्हणले की मद्यपान, त्याच्यामुळे पोटाचा, आतड्यांचा कॅन्सर किंवा लिव्हरचा कॅन्सर हा जास्त प्रमाणात आढळून येतो. दारू ही कशी आहे की ज्याच्यामुळं माणसाला त्याचं व्यसन लागतं आणि व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर त्याचं लिव्हरच्या कर्करोगामध्ये त्याची तो कर्करोग होण्याची शक्यता जास्त बळावते. नाही, तरुण हा आज म्हणजे आपल्या देशाचा हा कणा आहे सर्व. त्यामुळे ह्या तरुणांनी जर व्यसनाधीनतेच्या त्या आहारी नाही गेले तर एक सुदृढ समाज आपला बनू शकेल व त्या तरुणाईला आपल्याला या व्यसनापासून दूर ठेवणं एक मोठं आपल्यासाठी आव्हान आहे व अशा कार्यशाळेतून आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपलं नाव? मी डॉक्टर ऋषिकेश खाडीलकर, सहयोगी प्राध्यापक, शासकीय कर्करोग रुग्णालय. प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. सस्ता, सुंदर और भी बेहतरीन कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे. हर परिवार की पसंद कृष्णा मेंस. कोट पैंट, कुर्ता पजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, ट्रेडिशनल हो या वेस्टर्न, हर चीज मिलेगी एक छत के नीचे. तो देर किस बात की, शादी हो या त्योहार, कृष्णा मेंस से ही खरीदारी करेगा हर परिवार. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर. Our contact 8668792352 9801980100. विश्रांतीनंतर आपले स्वागत. वळूया समोरील बातम्यांकडे. शेतकऱ्यांवरील संकट कमी होण्याऐवजी उलट वाढताना दिसत आहे. अस्मानीसह सुलतानी संकटाने शेतकरी पुरता हताश झालेला दिसत आहे. अशातच खरीप पीक हातातून निघून गेल्यावर आता अवकाळी पाऊस आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे रब्बी पिकांवर देखील विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील चिखला येथील हरिदास खांडे भराट यांच्याकडे 14 एकर जमिनीवरील हरभरा पिकावर रोटावेटर फिरवला आहे. त्यांनी खरीपामध्ये सोयाबीनची पेरणी केली होती, मात्र उत्पन्नात मोठी घट झाल्याने त्यांचा खर्च निघाला नाही. त्यामुळे आता रब्बी पिकांवर मोठी आशा होती. त्याचा रब्बी पिकावरील जवळपास 2.25 लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे आता बँकेचे कर्ज कसे द्यायचे या विवंचनेत शेतकरी पडला आहे. शासनाने शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी देखील खांडे भराट यांनी केली आहे. मौजे चिखला तालुका जिल्हा बुलढाणा येथील शाहीर हरिदास गणपत खांडे भराट यांच्या 10 एकर जमिनीतील डॉलर हरभऱ्याचा आज ट्रॅक्टरचा रोटा फिरवला.
याचं कारण अवकाळी पावसामुळं शेतातला सगळा हरभरा जळून जायला लागला, बुरशी लागली. त्याच्यामुळं आज जवळजवळ बी भरण खत आणि ट्रॅक्टरची मजुरी, गावातला दुर्पतवाग यांचा ट्रॅक्टर याचा 2 लाख रुपये खर्च. जर हरभरा जमला असता तर आज 15-16 लाखांचा हरभरा झाला असता. परंतु आज खांडे भराड परिवार या नुकसानीमुळे पुरतं खचून गेला आहे, हवालदिल झाला आहे. फक्त खांडे भराड परिवारात चिखला नाही, गावातील असंख्य शेतकरी, तालुक्यातील असंख्य शेतकरी, राज्यातले असंख्य शेतकरी ज्यांचं कोणाचं मका असेल, कोणाचा अंगूर असतील, कोणाचे द्राक्ष असतील, फळबागा असतील, असे माझ्यासारखे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. याचं कारण हा अवकाळी पाऊस, कधीकधी शासनाचं चुकीचं धोरण, याच्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. म्हणून शेतकरी आत्महत्येकडे प्रवृत्त होतो आहे. म्हणून शासनाने जास्तीत जास्त मदत या शेतकऱ्याने द्यावी. आज पूर्ण देश आपल्या भारतातल्या 4 राज्याच्या निवडणुकांना लक्ष लागून आहे. माझंसुद्धा सकाळून लक्ष त्याच्याकडेच होतं. परंतु मायबाप शासनानं या असंख्य शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त मदत कशी देता येईल याचा विचार करावा आणि आमच्या खचलेल्या या तरुण शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी नम्र विनंती. धन्यवाद. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर रेल्वे स्थानकावरील नियमित नियोजनात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. दादर स्थानक येथील मिडल ब्रिज फक्त हा रेल्वे स्थानकातून बाहेर जाण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती DCP GRP मनोज पाटील यांनी दिली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिन निमित्ताने आपला रेल्वे पोलीस आयुक्तालय यात दादर रेल्वे स्टेशन येथे आपण मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सेंट्रल आणि वेस्टर्न असे मिळून आपण पोलीस कर्मचारी, होमगार्ड, महाराष्ट्र सुरक्षा बल, MSF असा सर्व बंदोबस्त आपण लावलेला आहे. त्याचबरोबर जे विविध टर्मिनल्स आहेत जसे की CSMT, LTT कुर्ला, बांद्रा, बोरिवली, MCT या ठिकाणी बंदोबस्त आपण लावलेला आहे. वेळोवेळी रूट मार्च घेण्यात आलेले आहेत. घातपात तपासणी आम्ही करत आहोत. वेळोवेळी आमची ती ड्रिल सुरू आहे. त्याशिवाय मॉक ड्रिल आम्ही घेतलेले आहेत. फोर्स 1ची मॉक ड्रिल आपण घेणार आहोत. तरी आपल्या सुसज्जतेची तयारी आपली झालेली आहे. सेंट्रल आणि वेस्टर्न दादरसाठी फक्त 676पर्यंत पोलीस कर्मचारी, 140 MSF आणि 200पर्यंत होमगार्ड आपण लावलेले आहेत. राऊंड द क्लॉक 24 आवर्स ते काम करतील आणि आजपासून आपण आपला बंदोबस्त सुरू करत आहोत. त्याच संदर्भामध्ये पर्टिक्युलरली इथे कोणत्याही प्रकारचे स्टॅम्पेड होऊ नये. मॉब येणारा जो आहे, येणारे जे अनुयायी आहेत त्यांना चांगल्या प्रकारे सुविधा देता यावी याच दृष्टिकोनातून आणि त्यांची सुरक्षितता पण राहावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि बंदोबस्त आपण लावलेला आहे. आणि पोलीस आपले सजग आहेत, सुसज्ज आहेत आणि तयार आहेत. नाही, आम्ही आमचे BDDSचे चेकिंग आहेत, फोर्स 1 ड्रिल आहे, मॉक ड्रिल आहेत, रूट मार्च आहेत आणि आमच्या ज्या काही ग्राउंड स्टाफ आहे त्याच्यासोबतचे मीटिंग्ज आहेत ते सर्व आपलं सुरू आहे. सर्वांना माझं आवाहन आहे की कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद व्यक्ती जर कुठे दिसत असेल तर आम्हाला संपर्क साधा. 1512 हा आमचा नंबर आहे. त्याच्यावर आपण तात्काळ आम्हाला माहिती देऊ शकतात. कुठेही कोणत्याही प्रकारची जर संशयास्पद बॅग वगैरे असेल, वस्तू असेल तर कोणीही त्याला हात लावू नका. तात्काळ आम्हाला इन्फॉर्मेशन द्या. कुठेही कोणाची अनक्लेम कोणती बाब दिसून आली तर तात्काळ पोलिसांना 1512 या नंबरवर कॉल करून आम्हाला माहिती द्यावी, जेणेकरून पुढील कोणताही अनुचित प्रकार होणार नाही आणि होणारा अनुचित प्रकार आपल्याला टाळता येईल. 6 डिसेंबर रोजी आपण जो बंदोबस्त आखणी केलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण इथे आतले जे काही ब्रिजेस आहेत, इंटरनल ब्रिजेस आणि इंटरनल कनेक्टर्स याच्यावरच्या रहदारीचं नियमन आपण या संदर्भात केलेलं आहे. त्यामध्ये जो मधला ब्रिज आहे त्या मधल्या ब्रिजवरून फक्त आपण एक्झिट अलाउ केलेली आहे. बाहेरून जे येणारे कम्युटर्स आहेत किंवा अनुयायी आहेत यांनी स्टेशनवर येण्यासाठी आपल्या टिळक ब्रिज किंवा कॉर्पोरेशन ब्रिज याचा वापर करायचा आहे. आणि इथून बाहेर पडत असताना त्या दोन्ही ब्रिजवरून तर बाहेर पडता येईलच, त्याशिवाय फक्त एक्सक्लुझिव्ह जो लंगडा ब्रिज आणि त्याच्या बाजूचा जो मेन ब्रिज आहे त्याच्यावरून फक्त आपण एक्झिट ठेवलेला आहे, जेणेकरून वेस्टर्न साईडला सुविधा गेट आणि ईस्ट साईडला स्वामीनारायण टेम्पल इथलं गेट हे पूर्णतः बाहेरून येणारे अनुयायी आणि बाहेरून येणारे कम्युटर्स
यांच्यासाठी पूर्णतः बंद करण्यात यावी. नियोजनातून ज्या कामांना चालू आर्थिक वर्षात प्रशासकीय मान्यतेसह निधी प्राप्त झाला आहे तो निधी योजनांच्या गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीसाठीच खर्च करण्यात यावा. तसेच ज्या कामांसाठी निधीची आवश्यकता नाही अशा कामांचा फेरआढावा घेऊन त्यांचे पुनर्नियोजन येत्या 15 दिवसात करण्याबरोबर वर्ष 2024 साठी जिल्हा वार्षिक योजनांसाठी 432 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याच्या नियोजनास मान्यता देण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले आहे. या बाबतीमध्ये डीपीडीसी मध्ये आज मी सगळी चौकशी करायचा प्रयत्न केला, पण योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्याला योजना खूप मोठ्या प्रमाणावरती मंजुरी झालेली, पण प्रामुख्याने असलेल्या स्टाफची कमी आणि त्यांनी केलेले सर्वे या सगळ्या गोष्टींची चौकशी केली जाईल. याच्या बाबतीमध्ये विचारणा केली जाईल. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मी स्वतः जलजीवन मिशन अंतर्गत ज्या ज्या मंजुऱ्या प्राप्त झालेल्या आहेत त्या ठिकाणी पूर्वी निर्गमित केलेले किंवा आयडेंटिफाय केलेले सोर्सेस, त्याच्यावरती केलेलं काम, कॉन्ट्रॅक्टरांच्या दिरंगाईमुळे होणारं नागरिकांचे हाल, पिण्याची पाण्याची गंभीर समस्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये असताना सुद्धा एक कॉन्ट्रॅक्टरला 10 15 स्वरूपाची कामं दिलेली आहेत. त्यामुळे त्यांची कपॅसिटी नसताना सुद्धा कदाचित त्यांना कामं जास्त दिली गेली असतील. या सगळ्या गोष्टींचा आढावा पुढच्या येणाऱ्या काही काळामध्ये विस्तृत पद्धतीने पूर्ण दिवसभर जलजीवन मिशनसाठीच मला द्यावा लागणार आहे आणि त्या स्वरूपाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी, सीओनी, पाणी पुरवठा जिल्हा परिषद विभागाला त्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये कृषी मंत्री योग्य तो विचार करतायत. दुबार पेरणीचं मदतीच्या बाबतीमध्ये कृषी विभागाकडनं ती कारवाई केली जाईल, परंतु मदतीच्या स्वरूपामध्ये जी कारवाई केली जाते ती मदत पुनर्वसन विभागाकडनं केली जाते. शेतकऱ्यांचे पंचनामे झाल्यानंतरच मला मदत त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या मार्गदर्शनाखाली ही दिली जाईल. प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. हर त्योहार अब होगा खास क्योंकि अब है सावरकर ज्वेलर्स का साथ. इतनी महंगाई में सोने के भाव आसमां छू रहे हैं, लेकिन सावरकर ज्वेलर्स कम मेकिंग चार्ज में आपको देगा आपके मनपसंद डिजाइन का गोल्ड, वो भी 100% प्योर गोल्ड मार्क के साथ. सावरकर ज्वेलर्स में आपको देखने को मिलेंगे सब तरीके के डिजाइन, मंगलसूत्र से लेकर कान के झुमकों तक, चूड़ियों से लेकर अंगूठी तक. तो बिना किसी देरी के अभी जाइए सावरकर ज्वेलर्स और बुक करिए अपने मनपसंद का सोना. हमारा पता शॉप नंबर 2 मयूर कॉम्प्लेक्स, दत्तवाड़ी, अमरावती रोड, नागपुर. हमारा कॉन्टैक्ट 9822691286 8888822313. रामदूत इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं खास आपके लिए शिवतीर्थ नगरी 4, जो है वर्धा रोड, जामठा स्टेडियम, सहारा सिटी के पीछे. NMRDA with RL plots, RM amenities, drinking water, drainage and sewage, entrance gate, electricity, SDVC road, open space. Bank loan also available. 90% bank loan from any nationalized bank. For more details, call Mr. Ram Gupta 9689773228. Our office address, plot number 12, second floor, Amar Jyoti Nagar, Beltarodi Road, near Mandra Showroom, Nagpur.